नमस्कार आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या ब्रेकिंग न्यूज मध्ये। आजची बातमी आहे इंदोरच्या कुख्यात गँगस्टर सलमान लालाच्या मृत्यूची, ज्यामुळे मध्य प्रदेशात खळबळ माजली आहे। पोलिसांपासून पळताना त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला। 31 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी त्याचा मृतदेह इंदोर भोपाळ महामार्गावरील एका पाण्याच्या खड्ड्यात तरंगताना आढळला। हे प्रकरण 29 ऑगस्टच्या रात्री सुरू झाले। त्यावेळी इंदोर क्राईम ब्रांचला माहिती मिळाली की सलमान लाला आपल्या साथीदारांसोबत एका एसयूव्हीने सागरहून इंदोरकडे येत आहे। ॲडिशनल डीसीपी राजेश दंडोतिया यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सिहोर बायपासवर नाकाबंदी केली। पोलिसांनी 4 आरोपी अरुण मालवी उर्फ डार्लिंग, शादाब उर्फ सद्दू, कुलदीप सालदे आणि सौरभ राठौर यांना अटक केली। मात्र अंधाराचा फायदा घेऊन सलमान लाला पळून गेला। पोलिसांच्या म्हणण्यानुसार पळताना तो एका पाण्याच्या खड्ड्यात लपण्यासाठी उतरला, पण तो खोल असल्याने त्यात बुडाला। पोलिसांनी दुसऱ्या दिवशी एसडीआरएफच्या मदतीने शोध मोहीम राबवली आणि 1 सप्टेंबर रोजी त्याचा मृतदेह सापडला। मात्र सलमान लालाच्या कुटुंबियांनी पोलिसांवर ताब्यात असताना मारहाण करून मृत्यू घडवल्याचा आरोप केला आहे। सलमान लालाच्या कुटुंबियांनी एक व्हिडिओही जारी केला, ज्यात तो पोहताना दिसतो। त्यामुळे एक चांगला पोहणारा व्यक्ती कसा बुडू शकतो असा प्रश्न विचारला जात आहे। मृतदेहाचे शवविच्छेदन भोपाळच्या हमीदिया रुग्णालयात झाले। पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत।